नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत तुम्हा सर्वांचं स्वागत। तुम्ही जो मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद। आज आपण तुमंत अव्ययाचा उपयोग कसा करायचा याविषयी शिकणार आहोत। युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटं पश्यति च। युवक चित्रपटगृहाला जातो आणि चित्रपट पाहतो। युवक कशासाठी चित्रपटगृहाला जातो? युवकः किमर्थं चित्रपटगृहं गच्छति? युवकः चित्रपटं द्रष्टुं चित्रपटगृहं गच्छति। तरुण चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाला जातो। अशीच काही वाक्य आपण इकडे पाहणार आहोत। बालकाः गृहम् आगच्छन् जलं च अपिबन्। बालकाः किमर्थं गृहम् आगच्छन्? बालकाः जलं पातुं गृहम् आगच्छन्। छात्रो पुस्तकालयम् अगच्छताम्। किमर्थं? छात्रो पठितुं पुस्तकालयम् अगच्छताम्। मेघा फेनकं किमर्थं स्वीकरोति? मेघा साबण कशासाठी वापरते? मेघा वस्त्राणि प्रक्षालयितुं फेनकं स्वीकरोति। द्रष्टुं पातुं पठितुं प्रक्षालयितुं इत्येतानि हेत्वर्थक तुमन्त अव्ययानि। तुमंत अव्ययांचा उपयोग करणारा हा एक अतिशय सुंदर श्लोक आपण पाहूया। श्रोतुं कर्णौ वक्तुमास्यं सुहास्यं घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं सपातु। ऐकण्यासाठी दोन कान, बोलण्यासाठी सुंदर हास्य असलेले मुख, श्वास घेण्यासाठी नाक, फिरण्यासाठी किंवा चालण्यासाठी दोन पाय, पाहण्यासाठी दोन डोळे, दान करण्यासाठी दोन हात, ध्यान करण्यासाठी चित्त, हे ज्याने निर्माण केले तो म्हणजेच ईश्वर, पातू म्हणजे रक्षण करू। या श्लोकामध्ये श्रोतुम म्हणजे ऐकण्यासाठी, वक्तुम म्हणजे बोलण्यासाठी, घ्रातुम वास घेण्यासाठी, विहर्तुम म्हणजे फिरण्यासाठी, द्रष्टुम म्हणजे पाहण्यासाठी, दातुम म्हणजे दान करण्यासाठी आणि ध्यातुम म्हणजे ध्यान करण्यासाठी अशा प्रकारे तुमंत अव्यय आहेत। तर तुम्हाला माझा हा तुमंत अव्ययांचा उपयोग वर्णन करणारा श्लोक कसा वाटला आणि तुमंत अव्यय कशा प्रकारे समजले याविषयी तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।